सो हाय एवरीवन, एसक्यूएलच्या 04 सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आजच्या सेशनमध्ये आपण काय शिकणार आहे स्टुडंट? आजच्या सेशनमध्ये सर्व काही आपण डिटेलमध्ये शिकूया. जसं इंट्रोडक्शन असणार आहे बघा, हे आपलं जसं डेटाबेससाठी हे इंट्रोडक्शन असणार आहे की डेटाबेस म्हणजे काय, आणि जसं आपण RDBMS म्हणजे काय, DBMS म्हणजे काय, तर हे सर्व आपण डिटेलमध्ये शिकणार आहे स्टुडंट या सेशनमध्ये. आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे कोड मराठीमध्ये. आणि आजच्या सेशनमध्ये पूर्ण डिटेलमध्ये आपण कव्हर करणार आहे आणि सर्व काही मी समजवलेलं आहे. सो स्टुडंट, तुम्ही इझी मध्ये बघा. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट विजिट नाही केले जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी, तर नक्की विजिट करा. सर्व काही आपण हळूहळू डिस्कस करणारच आहे. सो इझी वेमध्ये सर्व काही बघा. आणि आजच्या सेशनमध्ये आपण जसं RDBMS म्हणजे काय, जसं व्हॉट इज RDBMS, व्हॉट इज DBMS, तसं डिटेलमध्ये सर्व काही आपण करूया. आणि डेटाबेस म्हणजे काय, सर्व काही इझी वेमध्ये मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणारच आहे. सो स्टुडंट्स, आता आपण डेटाबेसबद्दल थोडं डिटेलमध्ये शिकणार आहे. सो डेटाबेस म्हणजे काय, जसं आपल्या भाषेत पण आपण बघूया आणि जसं डेटाबेसची एक डेफिनेशन आहे ती पण आपण बघूया. सो स्टुडंट, डेटाबेस म्हणजे डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ डेटा. डेटाबेस म्हणजे कलेक्शन ऑफ डेटा, याला म्हणतो आपण डेटाबेस. जर आपल्या भाषेत आपण म्हटलं सो डेटाचा समाहार म्हणजेच डेटाबेस. खूप साऱ्या डेटांचा जसं समाहार आपण याला म्हणू शकतो, त्यालाच म्हणतो आपण स्टुडंट जसं डेटाबेस. स्टुडंट, तुम्ही इथे बघा, जसं स्टुडंट DB नावाचा एक डेटाबेस आहे स्टुडंट. आणि या डेटाबेसमध्ये आपण जसं टेबल क्रिएट केला आहे जो की आहे बघा स्टुडंट इन्फो म्हणून. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे स्टुडंट की एका डेटाबेसमध्ये आपण किती पण टेबल्स बनवू शकतो, असं काही लिमिट वगैरे नाही आपल्याला की आपण 100च बनवू शकतो किंवा 200 टेबल्स आपण बनवू शकतो. सो आपण एका डेटाबेसमध्ये किती पण टेबल्स बनवू शकतो. आणि जसं मला तुम्हाला आता रोजबद्दल सांगायचं आहे आणि कॉलम्सबद्दल तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं आहे. आणि स्टुडंट, जेव्हा आपण टेबल नेम देतो तर आपण असं स्पेस वगैरे नाही देऊ शकत, डॉट नाही देऊ शकत. जसं आपल्याला जसं स्पेस वगैरे द्यायचं असेल कुठे तर आपण यूज करतो बघा, जसं अंडरस्कोरचा आपण यूज करतो. तसंच बघा आपलं आहे जसं स्टुडंट डेटाबेसमध्ये जेव्हा आपण क्रिएट करतो डेटाबेस, हे आपण सर्व काही डिटेलमध्ये शिकणार आहे. सो आपण हे नेक्स्ट सेशनमध्ये शिकूया. आणि आता आपण जसं फोकस करणार आहे बघा, जसं कॉलम्स आणि रोजवर फोकस करूया. आणि जसं एंटिटी कशाला म्हणतात हे आपण सर्व डिटेलमध्ये समजणार आहे. सो स्टुडंट, तुम्ही ते बघा की जसं स्टुडंट DB म्हणून हे काय स्टुडंट, हे आपलं डेटाबेस नेम आहे. सो स्टुडंट इन्फो म्हणजे काय, हे आपलं टेबल नेम आहे. आणि या टेबल नेमलाच आपण एंटिटी पण म्हणतो स्टुडंट्स. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो एंटिटी पण आपण याला म्हणतो स्टुडंट, इन्फोला आपण जसं एंटिटी पण म्हणतो. आणि या टेबलमध्ये जसं तुम्ही इथे बघा स्टुडंट्स, हा पूर्ण एक टेबल आहे. या टेबलमध्ये जसं कॉलम्स आहेत स्टुडंट, जसं PRN नंबर नावाचा कॉलम आहे, नेमचा कॉलम आहे, फोन नंबरचा कॉलम आहे, सिटीचा कॉलम आहे. तसंच रो आहे बघा, जसं 1 2 3 असे 4 रोज आहे स्टुडंट यामध्ये. तसं तुम्ही इथे बघू शकता. आणि मला तुम्हाला काय सांगायचं आहे स्टुडंट, जसं कॉलमला आपण काय काय म्हणतो बघा, जसं कॉलमला तुम्ही इथे बघू शकता की आपण जसं कॉलमला फील्ड पण म्हणतो आणि ॲट्रिब्यूट्स पण म्हणतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. सो ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय स्टुडंट, जसं एंटिटीचे फीचर्स स्टुडंट, जसं एंटिटीचे फीचर्स याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो स्टुडंट, जसं ॲट्रिब्यूट्स म्हणतो. एंटिटी आहे बघा इथे स्टुडंट इन्फो. आणि स्टुडंटचं फीचर काय असू शकतं स्टुडंट, आपण स्टुडंटला काय काय मागू शकतो. स्टुडंटला आपण मागू शकतो त्याचं नेम, त्याचा PRN नंबर, त्याचा फोन नंबर आणि त्याचं सिटी नेम. सो असं काही आपण स्टुडंटला मागू शकतो. म्हणजे ॲट्रिब्यूट्स म्हणजे कॉलम म्हणजे जसं काय म्हणू शकतो स्टुडंट आपण, जसं ॲट्रिब्यूट्स म्हणजे काय म्हणतात स्टुडंट याला, एंटिटीचे फीचर्स म्हणजेच काय असतं स्टुडंट, ॲट्रिब्यूट्स, एंटिटीचे फीचर्स. सो स्टुडंट इन्फोचे फीचर्स काय झाले, PRN नंबर, नेम, फोन नंबर आणि जसं सिटी. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. जसं रोजसाठी काही आहे का वेगळं, जसं कॉलमसाठी होतं बघा असं फील्ड आणि ॲट्रिब्यूट्स, तसंच रोजसाठी काही वेगळं आहे का. सो रोजसाठी वेगळं आहे स्टुडंट, जे की आहे बघा, जसं रोला आपण रेकॉर्ड पण म्हणतो आणि टपल पण म्हणतो स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि आता आपण जसं डिटेलमध्ये शिकलो आहे बघा डेटाबेसबद्दल. सो डेटाबेस म्हणजे डेटाबेस इज अ कलेक्शन ऑफ डेटा, आपण याला डेटाबेस म्हणतो. आणि जसं खूप मोठ्या मोठ्या डेफिनेशन आहे, बट आपण त्यावर जास्त फोकस करणार नाही आहे. मी तुम्हाला समजवण्यासाठी जसं इझी वेमध्ये इथे लिहिलं आहे बघा, डेटाचा समाहार म्हणजेच डेटाबेस, डेटाचा समाहार म्हणजेच डेटाबेस. सो आता आपण जसं समोर जाऊया स्टुडंट आणि सर्व काही डिटेलमध्ये बघूया. सो आता आपण जसं काय करणार आहे स्टुडंट, जसं तुम्ही ते बघा की इथे आपण काय घेतलेलं आहे, जसं स्कूल DB म्हणून हा आपला एक पूर्ण डेटाबेस आहे. सो आता आपण 6 क्लासचा टेबल घेतला आहे स्टुडंट इथे. आणि जसं आपण काय केलं आहे, जसं 6 क्लास आणि 10 क्लासचा आपण इथे टेबल घेतला आहे. जसं DB याचं नाव दिलं आहे, म्हणजे 6 क्लास DB हा टेबल नेम आहे आणि 10th क्लास DB हा टेबल नेम आहे स्टुडंट्स आपल्या डेटाबेसमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता स्टुडंट की आपण काय घेतलेलं आहे, नेम घेतलं आहे बघा, जसं 6 क्लास म्हणजे 6 क्लासमध्ये जे पण मुलं असतील त्यांचं नाव आणि रोल नंबर घेतलं स्टुडंट इथे. आणि 10 क्लासमध्ये जे पण
मुलं असतील त्यांचं नाव आणि रोल नंबर घेतलं आहे. आणि तुम्ही इथे काही ना काही नोटीस केलं का, जे की आहे बघा, जसं नेम असेल तर जयच्या खाली श्यामच असायला पाहिजे आणि राजेशच असायला पाहिजे स्टुडंट, आणि नंतर महेश असायला पाहिजे. म्हणजेच की इथे सेम टाईप ऑफ डेटा असणार आहे आपल्या टेबलमध्ये. जसं इथे तुम्ही बघू शकता की रोल नंबरच्या खाली रोल नंबरच आहे बघा, जसं 04 हा रोल नंबर आहे, नंतर 26 हा पण हा एक रोल नंबर आहे. तर मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जसं सेम टाईप ऑफ डेटा आहे आपल्या टेबलमध्ये, आणि इथेही तसंच आहे स्टुडंट. हा 10th क्लासमधल्या स्टुडंटचा काय आहे, टेबल आहे, ज्यामध्ये नेम आणि रोल नंबर आहे स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि हा स्कूल DB हा एक डेटाबेस आहे. या डेटाबेसच्या अंदर हे 2 टेबल आहेत. तर जरुरी नाही आहे स्टुडंट की 2च असायला पाहिजे, जेवढे पण तुम्हाला हवे असतील तेवढे तुम्ही इथे घेऊ शकता. आणि आता आपण जसं समोर जाऊया स्टुडंट, आणि मला तुम्हाला आता सांगायचं आहे बघा की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम हे एक सॉफ्टवेअर आहे स्टुडंट. जसं आपण थोडंफार हे वाचून घेऊया, नंतर मी तुम्हाला समजवतो आहे. सो डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम इज अ सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन यूज टू ॲक्सेस, क्रिएट अँड मॅनेज डेटाबेसेस. यूज टू ॲक्सेस, क्रिएट अँड मॅनेज डेटाबेसेस. अँड DBMS इज अन इंटरफेस बिटवीन यू अँड डेटाबेसेस. जर हे तुम्हाला कळालं नाही आहे तर आता आपण थोडं डिटेलमध्ये समजूया की DBMS काय. सो DBMS एक सॉफ्टवेअर आहे स्टुडंट, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन आहे, ज्याने आपण जसं आपल्या डेटाबेसला ॲक्सेस करू शकतो, क्रिएट करू शकतो आणि मॅनेज करू शकतो. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि हे ॲक्ट करतं ॲज अन इंटरफेस बिटवीन यू अँड डेटाबेस. म्हणजे आता जसं आपण डिटेलमध्ये बघूया स्टुडंट. आणि स्टुडंट्स बघा की बघा, हा आपला एक डेटाबेस आहे स्टुडंट, आणि या डेटाबेसमध्ये जसं सर्व काही आपण बघूया. सो हा आपला एक डेटाबेस आहे, यामध्ये जसं कॉलम्स आणि जसं टेबलच्या फॉर्ममध्ये डेटा सेव्ह आहे. आणि आता आपण काय बघूया स्टुडंट की जर आपल्याला या डेटाबेसला ॲक्सेस करायचं असेल तर आपण काय करतो स्टुडंट, तर ते पण मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. बट एक डायग्राम वगैरे बघूया आपण, त्याने मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवतोय की DBMS काय आहे. सो आता आपण बघूया स्टुडंट जसं DBMS काय. स्टुडंट बघा, हा आपला डेटाबेस आहे पूर्ण, आणि जर या डेटाबेसला या युजरला स्टुडंट या डेटाबेसला ॲक्सेस करायचं असेल, जसं युजर आहे, अदर युजर्स आहे आणि ॲप्लिकेशन युजर्स आहे, ॲप्लिकेशन्स युजर आहेत, आणि या तिघांना आपण या डेटाबेसला ॲक्सेस करायचं आहे. तर काही वेगळा मार्ग आहे का की आपण याला ॲक्सेस करू शकतो डायरेक्टली, तर नाही, आपण याला डायरेक्टली ॲक्सेस करू शकत नाही. तर याला जर आपल्याला ॲक्सेस करायचं असेल तर आपण DBMS थ्रूच आपण याला ॲक्सेस करू शकतो या डेटाबेसला. बघा, हे इथे युजर म्हणजे तुम्ही, आणि डेटाबेस हा आपला डेटाबेस आहे. आपण याला डायरेक्ट काय करू शकतो, डायरेक्ट ॲक्सेस नाही करू शकत, तर डायरेक्ट यावर काही पण ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकत. बट युझिंग DBMS आपण यावर काही ना काही ऑपरेशन्स पण परफॉर्म करू शकतो. युझिंग SQL लँग्वेज, SQL क्वेरीज पण आपण चालू शकतो युझिंग DBMS. आणि SQL ही आपली प्रोग्रामिंग लँग्वेज आहे स्टुडंट. आणि तुम्हाला कळालं का की DBMS काय, DBMS हे एक सॉफ्टवेअर आहे स्टुडंट. सो याचेच हे एक्झाम्पल आहे स्टुडंट, जसं मायक्रोसॉफ्ट ॲक्सेस आणि फॉक्स प्रो आणि DBase, हे सगळे DBMS सिस्टीम आहे स्टुडंट. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि आता आपण जसं RDBMS बद्दल थोडीफार चर्चा करूया स्टुडंट, आणि डिटेलमध्ये सर्व काही समजूया. सो स्टुडंट आपण समोर जाणार आहे, आणि तुम्हाला कळालं का इझी वेमध्ये सर्व काही आपण समजलेलो आहे. सो आता आपण जसं RDBMSच्या आधी थोडंफार आपण डीपमध्ये बघूया की DBMS काय. सो व्हॉट इज DBMS थोडंफार डिटेलमध्ये बघूया, आणि एका एक्झाम्पलनी मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि स्टुडंट जसं बघा, आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं की जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही इमॅजिन करा की तुम्ही एका मोबाईल शॉपमध्ये आहे, आणि जेव्हा तुम्ही त्या मोबाईल शॉपमध्ये अंदर जाता तर तुम्हाला एक लाईन्स दिसते बघा. जसं एक लाईन OnePlusच्या मोबाईलची दिसणार आहे, एक लाईन जसं ओप्पोच्या फोन्सची दिसणार आहे, आणि एक लाईन जसं विवोच्या फोन्सची. तर याला आपण टेक्निकल भाषामध्ये काय म्हणतो स्टुडंट, जसं आपण याला टेक्निकल भाषामध्ये म्हणतो डेटा टेबल्स. आणि जसं या मोबाईल शॉपला आपण टेक्निकल भाषामध्ये काय म्हणणार, डेटाबेस म्हणणार आहे स्टुडंट. आणि हेच मला तुम्हाला डिटेलमध्ये समजवायचं आहे स्टुडंट. सो हे जे एक्झाम्पल आहे स्टुडंट, हे वन ऑफ द बेस्ट एक्झाम्पल आहे जर तुम्हाला SQL आणि डेटाबेस, आणि आपण काय म्हणू शकतो स्टुडंट, जसं SQL डेटाबेस आणि DBMS मध्ये पूर्ण डिटेलमध्ये समजायचं असेल तर हे एक बेस्ट एक्झाम्पल आहे स्टुडंट, आणि मी तुम्हाला हे समजावणारच आहे स्टुडंट. बघा समोर स्टुडंट, तुम्ही बघा की जसं आधीच्या सेशनमध्ये मी एक एक्झाम्पल घेतलं होतं, जे की होतं बघा एक मोबाईल शॉपचं. स्टुडंट ही बघा, ही एक मोबाईल शॉप आहे. सो या मोबाईल शॉपमध्ये आपण काय केलं होतं स्टुडंट, एक वर्कर होता, आणि तो वर्कर नेहमी यायचा आणि आपल्याला विचारायचं की तुम्हाला कोणता मोबाईल हवा, तुम्हाला काय हवं. तर तो काय करायचा, त्या डेटाबेसमधून काढून आपल्याला तो मोबाईल द्यायचा. म्हणजे जसं ही जी दुकान आहे स्टुडंट, जसं ही एक मोबाईल शॉप आहे, या मोबाईल शॉप म्हणजेच काय, हे आहे आपलं एक डेटाबेस. आणि तो वर्कर जो की आपल्याला प्रत्येक वेळी विचारायचा की तुम्हाला हा पाहिजे का मोबाईल, तो आणून द्यायचा आणि वापस ठेवायचा. तर ते झालं बघा आपलं DBMS सिस्टीम, म्हणजेच की डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. आणि या वर्करसोबत आपण हिंदी आणि इंग्लिशमध्ये बोलायचो, बट DBMS सोबत आपण याला काय म्हणतो, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम सोबत आपण जसं कोणत्या पण भाषामध्ये कम्युनिकेट नाही करू शकत. सो यासोबत आपल्याला कम्युनिकेट करायचं असेल तर आपल्याला SQL प्रोग्रामिंग लँग्वेज शिकावी लागेल. आणि जसं
DBMS सोबत आपण SQLनी चॅट करू शकतो आणि SQL प्रोग्रामिंग लँग्वेजनी आपण या DBMS सॉफ्टवेअरसोबत बोलू शकतो, यासोबत काही ना काही चर्चा करू शकतो आणि जसं SQLनी आपण काही ना काही ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आपल्या डेटाबेसमध्ये आणि सर्व काही मी तुम्हाला डिटेलमध्ये समजवलं आहे स्टुडंट. आणि जसं आपण आता RDBMS बद्दल डिटेलमध्ये समजूया स्टुडंट. तुम्हाला कळालं का इझी वेमध्ये? जसं मोबाईल शॉपचं एक्झाम्पल, जसं मोबाईल शॉप काय होतं, मोबाईल शॉप एक डेटाबेस होता आणि जसं टेक्निकल भाषामध्ये मोबाईल शॉप काय होतं, तिथे एक डेटाबेस आणि त्यामध्ये जसं एक मोबाईल्स लावलेले होते त्याला काय म्हणतो आपण, जसं डेटा. आणि जसं सेक्शन्स वगैरे असतील त्यामध्ये जसं OnePlusचे वेगळं सेक्शन असेल, जसं OnePlusची एक वेगळी लाईन आणि जसं विवोची एक वेगळी लाईन, तर त्याला काय म्हणतो आपण, जसं स्टुडंट जसं टेक्निकल भाषामध्ये आपण त्याला म्हणतो डेटा टेबल्स. आणि आता आपण जसं RDBMS बद्दल थोडीफार डिटेलमध्ये चर्चा करूया स्टुडंट्स. सो व्हॉट इज RDBMS? सो RDBMS म्हणजे स्टुडंट की रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आपण याला म्हणतो. RDBMS म्हणजे काय स्टुडंट? सो RDBMS आपण केव्हा वापरतो, जेव्हा आपलं डेटाबेस रिलेशनल असेल तेव्हा आपण यूज करतो RDBMS सॉफ्टवेअर. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. म्हणजेच सर्व काही आपण बघूया. जसं ही डेफिनेशन वगैरे वाचून घेऊया. जसं RDBMS इज अ डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम आहे ही. म्हणजेच की स्टुडंट RDBMS काय आहे, RDBMS हे एक्सटेंडेड व्हर्जन आहे बघा DBMSचं, डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीमचं हे एक्सटेंडेड व्हर्जन आहे. यालाच आपण काय म्हणतो, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम अँड दॅट इज बेस्ड ऑन रिलेशनल मॉडेल. हे रिलेशनल मॉडेलवर बेस्ड आहे आणि RDBMS स्टोअर्स डेटा इन द फॉर्म ऑफ रिलेटेड टेबल्स. आणि रिलेशनल डेटाबेस म्हणजे काय स्टुडंट? सो डेटा स्टोअर असतो बघा इन अ टॅब्युलर फॉर्म, याला म्हणतो आपण रिलेशनल डेटाबेस. आय होप हे तुम्हाला कळतं आहे. आणि इथे आपण यूज करतो बघा जसं RDBMS. आणि आता आपण जे RDBMS यूज करणार आहे स्टुडंट ते असणार आहे बघा आपलं MySQL. आणि MySQLमध्ये मी तुम्हाला सर्व काही डिटेलमध्ये समजवणार आहे. आणि SQL सर्व्हर पण तुम्ही यूज करू शकता आणि डिटेलमध्ये समजू शकता. आणि SQLite पण तुम्ही यूज करू शकता आणि Oracle पण तुम्ही यूज करू शकता. बट आपण सर्व काही MySQLमध्ये सर्व काही डिटेलमध्ये समजणार आहे स्टुडंट्स. या सेशनमध्ये आपण डिटेलमध्ये शिकलो स्टुडंट बघा जसं रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजे काय आणि जसं DBMS शिकलो, नंतर डेटाबेसबद्दल डिटेलमध्ये शिकलो आणि एका इझी वेमध्ये मी तुम्हाला समजावण्याचा प्रयत्न केलेलाच आहे. आय होप या सेशनमध्ये तुम्हाला मजा आली असेल आणि एका इझी वेमध्ये मी सर्व काही कव्हर केलेलंच आहे. सो भेटणार आहे स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये एवढंच होतं स्टुडंट. आणि जर तुम्ही प्लेलिस्ट व्हिजिट नाही केले जसं SQL ट्युटोरियल फॉर बिगिनर्स इन मराठी तर नक्की व्हिजिट करा. आपण सर्व काही डिस्कस करणारच आहे आणि हळूहळू केलंच आहे बघा. आणि जर तुम्हाला कुठे काही डिफिकल्टी येत असेल स्टुडंट तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा स्टुडंट. आणि भेटू या स्टुडंट्स आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.